सीबीएसईच्या 10वीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका पॅसेज म्हणजेच उतार्याचे पडसाद संसदेमध्ये उमटलेत. या पॅसेजमध्ये असं नेमकं होतं तरी काय, जाणून घेऊयात विषय सोपाच्या माध्यमातून. पॅसेजमधून असे सूचित होते की पूर्वी नवऱ्याच्या आज्ञा पालनावर स्त्रीला घरावर आणि मुलांवर अधिकार मिळायचा, पण आता स्त्रिया त्यांच्या पतीच्या आज्ञेचे पालनच करत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून मुले त्यांच्या पालकांची आज्ञा पाळत नाहीत. पुढचा परिच्छेद हे देखील सांगतो की पूर्वी स्त्रिया पूर्णवेळ मुलांचे संगोपन करत, परंतु 20व्या शतकात मुलांची संख्या कमी झाली आणि परिणामी स्त्रियांना स्त्रीवादी चळवळीसाठी वेळ मिळाला. म्हणजेच हा उतारा लैंगिक समानतेला चालना देण्याऐवजी त्या दिशेने केलेली थोडीशी प्रगती देखील थांबवणारा वाटतो. पुढचा परिच्छेद किशोरवयीन मुलांमध्ये स्वतंत्र निर्णय क्षमता घडवण्याऐवजी वडिलांवरच अवलंबून राहण्याच्या कल्पनेला आणि अंध आज्ञाधारकपणाला पुष्टी देतो. शाळकरी मुले अनेकदा शाळेत जे काही शिकवले जाते ते खूप गांभीर्याने घेतात. ज्या देशात लिंगाधारित गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडतात तिथे अशा पितृसत्ताक संदेशांना बळकटी देऊन सीबीएसईने नक्कीच चूक केली आहे.